महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। खासदार संजय पाटील तसेच नालासोपारा येथील पोलीस प्रशासन यांच्याकडून पत्रकारांना केलेली धक्काबुक्की तसेच अमानुषपणे वागणूक या संदर्भात नाशिक येथे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांना निवेदन। राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघातर्फे खासदार संजय दिना पाटील तसेच नालासोपारा येथील पोलीस प्रशासनाने पत्रकारांना दिलेली अमानुषपणे वागणूक या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिव कार्यालय आणि पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना जीवे मारण्याची धमकी तसेच गलिच्छ भाषेत शिवीगाळ देऊन त्यांना अपमानित केले। यामुळे पत्रकारांचा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आला असून पत्रकारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही। बऱ्याच ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झालेत। या संदर्भात अनेक वेळा निवेदनं देण्यात आली असून अद्यापपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे आजपर्यंत दिसून आले। तरी यापुढे पत्रकारांना चांगली वागणूक मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त साहेब तसेच विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष भागवत इरतकर, राष्ट्रीय सचिव रामचंद्र ताठे, राष्ट्रीय सहसचिव राजेंद्र भालेराव, राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख नितीन देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्षा चंद्रकला साबळे, नाशिक जिल्हा मार्गदर्शक वनिता गायकवाड, नाशिक जिल्हा कार्याध्यक्षा वैशाली राठोड तसेच नाशिक जिल्हा सचिव शालिनी भरसाखर आदी पदाधिकारी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन भागवत इरतकर सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। मी राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघ राष्ट्रीय सचिव रामचंद्र ताठे। आज आपण या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या पत्रकारांच्या विविध समस्या आहेत आणि पत्रकारांना जी काही दिली जाणारी वागणूक आहे या वागणुकीच्या संदर्भामध्ये जे दिना पाटील यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे पत्रकारांबद्दल वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर या वक्तव्यामुळे पत्रकार संघ हा धोक्यात आलेला आहे। संपूर्ण पत्रकार बांधव धोक्यात आलेला आहे। या पत्रकार बांधवांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा नाहीये आणि त्यांना कुठलंही सुरक्षा कवच नाहीये। या संदर्भामध्ये आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्याच्या नंतर जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलंय की यावर उपाययोजना आणि ठोस पावले उचलण्यात येतील। ही शाश्वती त्यांनी आपल्याला दिलेली आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार, परंतु मुंबईमध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारहाण करूया हे जे चुकीचं वक्तव्य पत्रकारांबाबत केलं त्यासाठी सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघाचा जाहीर निषेध। आणि सर नालासोपाराबद्दल सांगा ना आपण। आज नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघ या संघाच्या वतीने पत्रकारावर होणाऱ्या जे अन्याय अत्याचारच्या बाबत नाशिकचे जे कलेक्टर आहे आयुष्यमान प्रसाद सर यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले। मुंबई या ठिकाणी खासदार दीनानाथ पाटील यांच्याकडून पत्रकारांना वाईट अशी खालच्या बाजूची शिवीगाळ करण्यात आली आणि धमक्या देण्यात आल्या। त्याचबरोबर नालासोपारा मुंबई या ठिकाणी निवडणुकीच्या कामानिमित्त गेलेले पत्रकार आढावा घेण्यासाठी पत्रकार गेलेले असताना त्या पत्रकारांना पोलीस प्रशासनाकडनं काही पोलीस अधिकाऱ्यांकडनं पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली। या घटनेचा आम्ही लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि पत्रकारांसाठी आमचा लढा हा असा चालू राहील। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।